मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 200 पर्यंतचे शब्द बघितले होते. आता आपण पुढील 50 प्रश्न बघूया. तर 201 नंबरचा प्रश्न, डायआर्कीचा अर्थ काय होतो? तर द्विदल राज्य पद्धती. त्यानंतर 202 नंबरचा प्रश्न, रोलट प्रकरणामुळे भारतीय राजकारण्यांचा कोणता दोष उघड झाला? तर त्यांचा पोकळपणा तिथं उघड झाला. त्यानंतर 203 नंबरचा प्रश्न, ब्रिटिशांशी सहकार्य करून सत्ता मिळवण्याची आशा कोण बाळगत होते? तर लिबरल मतवादी जे नेते होते त्यांचं मत होतं की ब्रिटिशांशी सहकार्य करून आपण सत्ता मिळवण्याची आशा ते बाळगत होते. त्यानंतर 204 नंबरचा प्रश्न, काँग्रेस सोडून स्थापन झालेल्या पक्षाचे नाव काय? तर ऑल इंडिया लिबरल फेडरेशन हा जो पक्ष होता हा काँग्रेस सोडून स्थापन झालेल्या पक्षाचे नाव होते. आता हे ऑल इंडिया लिबरल फेडरेशन हे जे सदस्य होते हे मवाळ पद्धतीचे सदस्य होते ते. त्यानंतर आणि ते लिबरल मतवादी नेते होते. त्यानंतर ऑल इंडिया लिबरल फेडरेशन मधील मराठी नेता कोण होता? तर मुकुंदराव रामराव जयकर. मुकुंदराव रामराव जयकर हे मराठी नेते होते. त्यानंतर 206 नंबरचा प्रश्न, सर्वच जण सेनापती पण एकही सैनिक नाही हे विधान कोणी केले? तर मोहम्मद अली जिना. आता हे विधान त्यांनी कोणासाठी केलेले आहे? तर ही जी ऑल इंडिया लिबरल फेडरेशन आहे या पक्षासाठी त्यांनी हे विधान केलेले आहे. त्यानंतर 207 नंबरचा प्रश्न, संस्थानिकांची ब्रिटिश दहाजिनी संघटना कोणती होती? तर चेंबर ऑफ प्रिन्सेस ही ब्रिटिश दहाजिनी संघटना होती. ब्रिटिश दहाजिनी म्हणजे काय? ब्रिटिशांच्या बाजूने ती संघटना होती. त्यानंतरचा प्रश्न, रोलर प्रकरणांमुळे भारतीय राजकारण्यांच्या एकमताचे काय झाले? तर विघटन झाले. त्यानंतर भारतीय नेते कोणत्या अवस्थेत पोहोचले? अच्छा, हे थोडं झालेलं. आपण पुढील प्रश्न पाहूया. 211, पंजाबमधील क्रांतिकारी संघटना कोणती होती? तर गदर पक्ष. व बंगालमधील युगांतर पक्ष. त्या काळी ब्रिटिशांविरुद्ध, आता कोणत्या काळी? हे रोलट सत्याग्रहाच्या वेळीच्या काळी, कारण की आपण तेव्हाचे प्रश्न बघतोय. त्या काळी ब्रिटिशांविरुद्ध हिंसक प्रतिकाराची ताकद का कमी झाली होती? तर क्रांतिकारी संघटना या कमकुवत झाल्या होत्या, दुर्बल झालेल्या होत्या. आता त्या का दुर्बल झाल्या होत्या हे आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न 214 नंबरचा, महात्मा गांधींनी भारतीय पुढाऱ्यांसमोर कोणता नवीन मार्ग ठेवला? तर सत्याग्रहाचा मार्ग त्यांनी भारतीय पुढाऱ्यांसमोर ठेवला होता. आता हे काँग्रेस पक्षामध्ये जे मवाळ पद्धतीचे नेते होते त्यांना हा सत्याग्रह हा मार्ग म्हणजे मवाळ आणि जहाल असे दोन गट पुढे झाले होते. त्यानंतर 215 नंबरचा प्रश्न, गांधीजींच्या सत्याग्रहाची रणनीती स्वीकारण्यास काँग्रेस तयार होती का? तर नाही. त्यानंतरचा प्रश्न, गांधीजी कोणत्या गोष्टी पुढे झुकण्यास तयार नव्हते? तर कॉलोनियल अन्याय. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय गांधीजींनी कोणता लढा उभारला? तर रोलट सत्याग्रह. त्यानंतरचा प्रश्न, श्रीनिवास शास्त्री सत्याग्रहाबाबत कोणत्या भूमिकेत होते? तर ते विरोधक भूमिकेत होते. श्रीनिवास शास्त्री नाव लक्षात ठेवायचे. त्यानंतर दिनशा वच्छा यांना गांधीजींनी कोणता मार्ग प्रभावी असल्याचे सांगितले? तर सत्याग्रह. त्यानंतरचा 220 नंबरचा प्रश्न, गांधीजींनी रोलट विधेयकांना कसे संबोधले? तर दडपशाही राजनीतीचा पुरावा. त्यानंतर 221 नंबरचा प्रश्न, गांधीजींच्या मते प्रस्थापित नेतृत्वात कोणत्या गोष्टीचा अभाव होता? तर संघर्षाची क्षमता व इच्छाशक्ती यांचा अभाव गांधीजींच्या मते प्रस्थापित नेतृत्वात नव्हता. त्यानंतर 222 नंबरचा प्रश्न, 222 नंबरचा प्रश्न, रोलट सत्याग्रहामुळे कोणत्या युगाची पहाट झाली? तर गांधी युगाची. 223 नंबरचा प्रश्न, 1857 नंतरचा सर्वात मोठा लढा कोणता मानला जातो? तर रोलट सत्याग्रह हा 1857 नंतरचा सर्वात मोठा लढा हा मानला जातो. त्यानंतरचा प्रश्न, ब्रिटिशांना कोणत्या क्रांतीचे भय वाटत होते? तर बोल्शेविक राज्यक्रांतीचे भय ब्रिटिशांना वाटत होते. आता बोल्शेविक नेते हे ते महात्मा गांधींना म्हणत होते. त्यानंतर गांधीजींना धोकादायक बोल्शेविक बघा पुढे घेतलेल्याच त्यांनी आपण गांधीजींना धोकादायक बोल्शेविक म्हणून कोणी संबोधले? तर लॉर्ड विलिंग्डन यांनी गांधीजींना धोकेदायक बोल्शेविक असे संबोधले. लॉर्ड विलिंग्डन कोणत्या प्रांताचा गव्हर्नर होता? तर मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. त्यानंतरचा प्रश्न, गांधीजींनी रोलट विधेयकांविरुद्ध कोणता प्रमुख प्रश्न उपस्थित केला? तर अतिरिक्त अधिकारांची गरज काय? आता हे जे रोलट विधेयक होते यावर गांधीजींनी सांगितले की
जे गव्हर्नर आहेत, गव्हर्नर त्यांना अतिरिक्त अधिकारांची गरज काय आहे, असं रोलेट विधेयकांविरुद्ध गांधीजींनी प्रमुख प्रश्न उपस्थित केला होता. सरकारवर गांधीजींनी कोणता आरोप केला, तर काल्पनिक धोक्याचे निमित्त करून दडपशाही लादली. आता गांधीजींनी रोलेट विधेयकाविरुद्ध अतिरिक्त अधिकारांची गव्हर्नर यांना काय गरज आहे असं प्रश्न मांडला त्यांनी. तर जे ब्रिटिश सरकार होतं त्यांनी गांधीजींवर आरोप केला की तुम्ही जे भविष्यातील काल्पनिक धोके आहेत त्याचे निमित्त करून तुम्ही हे रोलेट विधेयकाला तुम्ही विरोध करताय व दडपशाही करतायत. त्यानंतरचा प्रश्न 229 नंबरचा की गांधीजींच्या मते रोलेट कायद्याची सर्वात आक्षेपार्ह बाब कोणती होती, तर लोकमत तुडवून कायदा लादणे, म्हणजे जे लोकांचे मत होते ते तुम्ही तुडवले व कायदा जबरदस्तीने लादला गेला, त्याच्यामध्ये लोकांचे मत घेतले गेले नाही, असं गांधीजींच्या मते रोलेट कायद्याची सर्वात आक्षेपार्ह बाब होती. त्यानंतरचा 230 नंबरचा प्रश्न गांधीजींनी आपली भूमिका कोणत्या आयोगासमोर स्पष्ट केली, तर हंटर कमिशन समोर गांधीजींनी, हा जो प्रश्न आपण मागे बघितला, याची भूमिका काल्पनिक धोक्याचे निमित्त वगैरे त्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न गांधीजींनी मांडले. कोणासमोर? हंटर कमिशन समोर, त्यांनी हंटर आयोगासमोर मांडले. त्यानंतर 231 नंबरचा प्रश्न गांधीजींच्या भूमिकेला प्रसिद्ध देणारे वृत्तपत्र कोणते, तर बॉम्बे क्रॉनिकल. गांधीजींनी जे संबोधलं, जे त्यांची भूमिका मांडली त्यांनी, त्याला प्रसिद्धी देणारे वृत्तपत्र कोणते, तर बॉम्बे क्रॉनिकल. त्यानंतरचा प्रश्न गांधीजींनी कोणत्या गोष्टीचा देशभर प्रचार केला, तर सत्याग्रहाचे निकट व कार्यपद्धती असा गांधीजींनी देशभर प्रचार केला. त्यानंतरचा प्रश्न गांधीजींनी आपली भूमिका कोणत्या आयोगासमोर मांडली, तर हंटर कमिशन समोर मांडली. त्यानंतरचा प्रश्न गांधीजींच्या भूमिकेला प्रसिद्ध देणारे, बॉम्बे क्रॉनिकल. त्यानंतरचा प्रश्न पहिले महायुद्ध संपल्यानंतर कोणता कायदा असमर्थनीय ठरला, तर डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट हा जो कायदा आहे हा असमर्थनीय ठरला होता. केव्हा? पहिले महायुद्ध संपल्यानंतर. मुंबई इलाक्याचे गव्हर्नर त्या काळी कोण होते, तर लॉर्ड विलिंग्डन हे होते. मद्रासचे गव्हर्नर त्या काळी कोण होते, लॉर्ड पेटलन. त्यानंतर बंगालचे गव्हर्नर होते लॉर्ड रोनाल्ड शे. पंजाबचे गव्हर्नर होते मायकल ओडवायर. गव्हर्नरांच्या मागणीशी असहमत असलेले व्हाईसराय कोण, तर लॉर्ड चेम्सफर्ड हे जे व्हाईसराय, गव्हर्नरांच्या मागणीशी सहमत असलेले व्हाईसराय लॉर्ड चेम्सफर्ड. त्यानंतर चेम्सफर्ड यांनी विशेष कायद्याची मागणी कोणाकडे केली, चेम्सफर्ड यांनी विशेष कायद्यांची मागणी कोणाकडे केली, एडविन एस मॉन्टेग्यू. त्या काळचे जे भारत मंत्री होते, रोलेट जेव्हा चालू होतं त्या काळचे भारत मंत्री कोण होते, एडविन एस मॉन्टेग्यू. त्यानंतर 243 नंबरचा प्रश्न DIR म्हणजे कोणता कायदा होता, डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स. DIR डिफेन्स ऑफ इंडिया रूल हा DIR चा कायदा म्हटला जातो, त्याचा फुल फॉर्म आहे डिफेन्स ऑफ इंडिया रूल. त्यानंतरचा प्रश्न DIR अंतर्गत पंजाबचा गव्हर्नर कोण होता, तर मायकल ओडवायर. त्यानंतरचा प्रश्न संधी नोकरशाहीला अमर्याद विशेष अधिकार कोणत्या कायद्याखाली मिळाले होते, तर DIR डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स या कायद्याअंतर्गत संधी जी नोकरशाही होती त्याला अमर्याद विशेष अधिकार प्राप्त झालेले होते. त्यानंतर ब्रिटिश सरकारने डिसेंबर 1917 मध्ये कोणती समिती नेमली, तर सेडिशन कमिटी. सेडिशन कमिटी त्यांनी 1917 मध्ये नेमली. आता सेडिशन कमिटीचे अध्यक्ष कोण होते, तर सर सिडनी रोलेट. त्यानंतरचा प्रश्न सेडिशन कमिटीतील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण होते, बेसिल स्कॉट व व्हॅर्नी लोवेट. सेडिशन कमिटीतील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण होते, तर बेसिल स्कॉट व व्हॅर्नी लोवेट. त्यानंतर 249 नंबरचा प्रश्न सेडिशन कमिटीतील मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण होते, CB कुमारस्वामी. मुंबई उच्च न्यायालयाचे बेसिल स्कॉट व व्हर्नी लोवेट आणि मद्रास उच्च न्यायालयाचे CB कुमारस्वामी. त्यानंतर शेवटचा आपला शब्द 250 नंबरचा प्रश्न सेडिशन कमिटीतील कोलकात्याचे राजनिष्ठ वकील कोण होते, तर प्रभासचंद्र मित्र. कोलकात्याचे राजनिष्ठ वकील म्हणजे कशातील, सेडिशन कमिटीमध्ये ते होते. कोलकात्याचे राजनिष्ठ वकील प्रभासचंद्र मित्र. धन्यवाद.